तहसीलदार असे का हत्तीच्या कानातून आलेत का की ते 10 तारखेच्या नंतर आदेश लागू करतात? एखाद्या शेतकऱ्याचं तहसीलदार साहेब एवढा तळतळाट लागल तुम्हाला लेकरं बाळ आहेत, आम्हाला लेकरं बाळ आहेत, त्या लेकरांना तरी तळतळाट घेऊ नका शेतकऱ्यांचा. 2 वर्ष झालं तरी रस्ता भेटत नाही. बावनकुळे साहेब पण झोपा काढतायत, महसूल प्रशासन झोपा काढतंय, मुख्यमंत्री झोपा काढतायत. शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे, नाही मागायचं कुणाकडे, हे शेतकऱ्याला आता समजत नाही. तहसीलदाराचा असा कोणता आका आहे की जो तहसीलदाराला ह्या सगळ्या प्रकरणातून वाचवतोय आणि तहसीलदार शेतकऱ्याला त्रास देतोय? असा कोण आका ठरवलाय ह्या तहसीलदारांनी? आणि सर्वांना वाटतंय की वंजारी समाज खूप खुश आहे परळी तालुक्यात, पण वंजारी समाजावर काय अन्याय चालू आहे वंजाऱ्यांकडनंच हे सगळ्यांना कळायला पण पाहिजे ना. आज सकाळपासून मला जवळपास 50 मराठा समाजांचे फोन आले की साहेब वंजारी समाजाचे आहेत तुम्ही, तुमच्यावर असा अन्याय चालू आहे का? आज त्यांना पण कळतंय. आज माझी मनोज जरांगे यांना सुद्धा विनंती आहे, साहेब वंजारी समाजावर पण किती अन्याय होतोय, याच्यामध्ये तुम्ही वंजारी समाजामध्ये सुद्धा मनोजदादांनी लक्ष घालावं आणि वंजारी समाजाला सुद्धा न्याय भेटून द्यावा. म्हणून तालुक्यामध्ये फक्त ज्यांच्या नावाच्या पुढे मुंडे लागलंय ते जिवंत राहू शकतात. मुंडेंच्या व्यतिरिक्त या परळी तालुक्यामध्ये कुणीही जिवंत राहायचा हा अधिकार नाहीये असं मला तरी वाटतं. कारण तहसीलदार मुंडे, सर्व प्रशासनच मुंडेंनी भरलंय, तर आमच्यासारख्या दहीफळ्यांचा काही कुठं संबंधच नाही. तहसीलदार साहेबांना एकच विनंती आहे माझी, आणखी सुद्धा विनंती करतोय मी तुम्हाला, आणखीन एक शब्दही बोललो नाही चुकीचा तहसीलदार साहेब, की माझं जे शेतरस्ता आहे हे माझ्या हक्काचा मागतोय मी, तुम्हाला भीक मागत नाहीये. आणि तुमचा जो नातेवाईक आहे, तुमच्या नातेवाईकासाठी तुम्ही एवढं जे करताय ना, तर तुमचा नातेवाईक पण मी माझं आयुष्य घालेल तुमच्यासोबत भांडण्यामध्ये. तुम्हाला आयुष्यभर नोकरी करायची आहे, मला आयुष्यभर वकिली करायची आहे. त्यामुळे तुम्ही हे चुकीचे कामं करणं बंद करा. तुमचे जुने ज्या ठिकाणी तुम्ही होते कार्यरत त्या ठिकाणचे पण सगळे प्रकरण माझ्याकडे आलेले, तुम्ही तिथं काय काय केलं काय काय नाही ह्याच्या सहित मी पूर्ण माहिती घेतोय. तर ठीक आहे तहसीलदार साहेब, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी माझ्या पद्धतीने करतो. आणि तुम्ही ज्या माझ्या त्या शेताला जो न्याय लावलेला आहे तोच माझ्या ह्या शेतासाठी तुम्हाला न्याय लावावा लागेल. कारण जर तहसीलदार एवढं सगळं होऊन सुद्धा तहसीलदार आणखी सुद्धा मला क्षेत्रस्ता देत नाहीये, तर त्याचा आका कोण हे तुम्ही बघायला पाहिजे. मी कसं सांगणार त्याचा आका कोण आहे, कुठं बसलेला आहे, काय करतोय? काल सकाळी 9 वाजल्यापासून शिरसाळा-औरंगपूर रस्ता हा बंद करण्यात आला होता. शेतीला रस्ता द्या म्हणत एका शेतकऱ्याने अर्धा हाक महसूल प्रशासनाला दिली होती, परंतु कालपासून महसूल प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. काल 4 वाजल्याच्या सुमारास त्यांनी आदेश काढण्याचा केविलवाना प्रयत्न केला, परंतु त्या आदेशाला कुठल्याही प्रकारचे यांनी भीक घातलेली नाही. त्या आदेशावर कुठल्याही प्रकारची यांनी दुर्लक्ष करून ज्याप्रमाणे मी रस्ता अडवलेला आहे, हा रस्ता सुरू करण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर तो माझा रस्ता खुला करा आणि त्यानंतरच हा रस्ता खुला करेल, अशा भूमिकेत असणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत. कालपासून त्यांनी या शिरसाळा-औरंगपूर रोडवरचा पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांना अनंत अडचणीला सामोरे जावं लागतं. त्याच्यासोबत आपण जोडलेले काय काल तुमच्यासोबत महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, तुमच्यासोबत विनंती करायला तयार होते, परंतु आज कुठल्याही प्रकारचं आज आलेलं नाहीत. त्यांच्या प्रशासकीय लेवलच्या मिटिंग सुरू आहे. प्रथमतः महसूल खातं हे जे आहे, महसूल खातं त्यांचे हप्ते वसुली करण्यामध्येच गुंग आहे. त्यांना फक्त आर्थिक स्वरूपाचं जिथं काम भेटेल तिथं महसूल प्रशासन सुरुवातीला जातं. त्यांना शेतकऱ्यांची कुठलीही काळजी नाही आणि शेतकरी जगला काय मेला काय याच्याशी महसूल अधिकारी असोत, मान्य तहसीलदार असोत, यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना घेणं देणं नाही आहे. दुसरा विषय असा की हा जो रस्ता आहे हा माझ्या शेतातून गेलेला आहे, त्या कारणास्तव मी हा रस्ता बंद केलेला आहे. माझ्या दुसऱ्या शेतातील शेजाऱ्यांनी तो शेतरस्ता बंद केला म्हणून हा मी बंद केलेला आहे. मला तिकडे 2 वर्ष रस्त्याचा आदेश मागण्यासाठी मला 2 वर्ष तहसीलदार यांच्यासोबत भांडावं लागले, त्यांना विनंत्या कराव्या लागल्यात, मला आत्मदानाचे प्रयत्न करावे लागलेत. एवढं करून सुद्धा तहसीलदार आदेश देतात की 10 जानेवारी 2026 आम्ही तुमचा रस्ता चालू करून देऊ. पण मुळामध्ये तहसीलदार यांचे असे कोण गुरु आहेत, कोण ब्राह्मण आहेत की ज्यांच्याकडून ते मुहूर्त काढतात. मला आज त्यांच्याकडे जायचंय. माझा पण मुहूर्त त्यांना विचारतो की बाबा माझा क्षेत्रस्थ 10 तारखेला तरी निघेल का नाही, कारण 2 वर्ष तर निघाला नाही, पण आता 10 तारखेचा तुम्ही मुहूर्त काढून दिलेला आहे, तर 10 तारखेला माझा क्षेत्रस्थ निघेल का नाही हे त्यांना विचारणा करावं लागेल. जो 10 तारखेचा जो आता 10 जानेवारीला तो रस्ता काढून देण्यासंदर्भात त्यांनी आदेश पारित केला, यामध्ये असं तुम्हाला वाटतं का समोरचे शेतकरी अपील करतील, त्याच्यावर स्टे आणतील, अशी काय भीती आहे का? तुम्ही सुद्धा वकिली शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करताय, काय वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तारखेचा खेळ सुरू होईल का? साहेब, मुळामध्ये जे आहे तहसीलदार साहेबांचे ज्या मिसेस आहेत त्या मिसेसचे हे जुळून नातेवाईक आहेत. मी नाव घेणार नाही त्यांचे, कारण ते मी नंतर निवडणूक आयोगाला कळविल की ह्यांचे नाते कोण आहेत, काय ह्यांनी निवडणुकीमध्ये काय काय केलंय, काय काय नाही, निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला हे किती मदत करतात, हे सगळं मी हे जेवढं आहे
तेवढं हे मी मनोजदादांच्या समोर हे रीतसर माझ्याकडे कागदोपत्री मी मनोजदादाकडे घेऊन जाणार आहे आणि मी त्या संदर्भामध्ये मनोजदादांचे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. आणि तहसीलदार यांनी कसं काय काय करतायत, काय काय नाही, कसं एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या जवळच्या नातेवाईकासाठी किती त्रास देत आहेत, किती त्याला वेठीस धरतायत, हे सर्व माझ्याकडे आहे. त्या कारणास्तव मी जे आहे इथून पुढे आता की मी तहसीलदार यांच्याकडे जाणार नाही आणि मला तो आदेश पण मान्य नाही आहे आणि मी तो आदेशाची प्रत पण घेतलेली नाही आहे. कारण त्यांनी सरळ सरळ ते असं केलेलं आहे की 10 तारखेपर्यंत त्यांचा जो नातेवाईक आहे त्या नातेवाईकाला कोर्टात जाता यावं, त्याच्यावरती स्टे भेटावा आणि त्याच्यानंतर हे प्रकरण असंच भिजत घोंगडं राहावं म्हणून त्यांनी 10 तारखेचा आदेश काढलेला आहे. आणि ते एकदम केविलवाने लहान लेकरासारखे चाळे करतात तहसीलदार हे तहसीलदार आहेत तुम्ही लहान लेकरं नाही आहेत की तुम्ही असे एक म्हणजे लहान लेकरासारखं बायासारखे चाळे करायला लागले तुम्ही तहसीलदार. थोडं तरी तुमच्या खुर्चीला जागा, तुम्ही जी पगार घेतात ते आमच्याच ह्याच्यावरनं तुम्हाला पगार भेटतो, त्या पगाराला तरी जागा तुम्ही. आता तुमचा हा जो मुद्दा आहे शेतीच्या रस्त्याचा मुद्दा आहे, यामधून तुम्ही अनेक आरोप केलेत की निवडणुकामध्ये तहसीलदारांनी कुणाला मदत केली, कुठल्या पक्षाला मदत केली, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आणि त्यांच्यावर काय आरोप करायचे? तहसीलदारांचे जे काही आरोप आहेत मी इथून पुढे आज मी कागदोपत्री माझी मी यंत्रणा राबवलेली आहे. कागदोपत्री जे आहेत मी सगळे पुरावे मी निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे तहसीलदारांची, त्याच्यानंतर आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे, मी सर्व ठिकाणी तहसीलदार यांची तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीवर मला काय उत्तर येतं ते उत्तर मी तुम्हाला त्याची कॉपी देतो. कारण मी तहसीलदार साहेबांना एकच विनंती आहे माझी, आणखीन सुद्धा विनंती करतोय, मी तुम्हाला आणखीन एक शब्दही बोललो नाही चुकीचा तहसीलदार साहेब, की माझं जे शेत रस्ता आहे हे माझ्या हक्काचा मागतोय, मी तुम्हाला भीक मागत नाहीये. आणि तुमचा जो नातेवाईक आहे तुमच्या नातेवाईकासाठी तुम्ही एवढं जे करताय ना, तर तुमचा नातेवाईक पण मी माझं आयुष्य घालेल तुमच्यासोबत भांडण्यामध्ये. तुम्हाला आयुष्यभर नोकरी करायची आहे, मला आयुष्यभर वकिली करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे चुकीचे कामं करणं बंद करा. तुमचे जुने ज्या ठिकाणी तुम्ही होते कार्यरत त्या ठिकाणचे पण सगळे प्रकरण माझ्याकडे आलेले आहेत. तुम्ही तिथं काय काय केलं आणि काय काय नाही ह्याच्या सहित मी पूर्ण माहिती घेतोय. तर ठीक आहे तहसीलदार साहेब, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी माझ्या पद्धतीने करतो. आणि तुम्ही ज्या माझ्या त्या शेताला जो न्याय लावलेला आहे तोच माझ्या ह्या शेतासाठी तुम्हाला न्याय लावावा लागेल आणि तोच कायदा वापरावा लागेल. तुम्ही दाब दडपशाही करून चुकीचे गुन्हे दाखल करताल तर मी तुमच्या विरुद्ध मी हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, पण मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही चुकीचं माझ्यासोबत करायचं नाही. तुम्ही जो कायदा माझ्या दुसऱ्या शेताला लागू केलेला आहे तोच ह्या माझ्या शेताला कायदा लागू करावा लागेल. दादा, काल याच ठिकाणी एक शेतकरी त्याची व्यथा घेऊन आले होते. तुमच्याच शिवाशेजारी हसनाबाद गाव आहे, त्या ठिकाणी त्याने एका शेतातून 2 रस्ते दिलेत. 1.5 एकरमधून 2 शेतरस्ते दिलेले आणि तहसीलदार 3रा रस्ता देण्यासाठी त्या ठिकाणी हालचाली करतायत, आदेश काढण्याचा प्रयत्न करतायत असं त्यांनी आरोप केलेला. यामध्ये ते मनोजदादा जरांगे पाटलांकडे व्यथा मांडणार आहेत आणि त्यांचे सर्व काही घटना आहेत ती सांगणार आहेत. त्याप्रमाणे तुम्ही मनोजदादा जरांगे पाटलाची भेट घेऊन तुम्ही आता 1-2 मिनिटापूर्वी देखील फेसबुकला सुरू होता त्यावेळेस म्हणला की समाजातील काही लोकांकडून समाजातच लोकांना त्रास होतोय. काय नेमका तो आरोप आहे आणि तुम्हाला काय वाटतं की वंजारी समाजाला वंजारी समाजाचे लोक जाणीवपूर्वक टार्गेट करतात? मनोजदादा जे बोलतायत ना ते योग्य बोलतायत. वंजारी समाज हा पूर्णपणे मनोजदादाच्या विरोधात नाहीये. वंजारी समाज जो आहे, वंजारी समाजातील जी लाभार्थी टोळी आहे ती दादांच्या विरोधात आहे. दादांना चुकीचं बोलतात, चुकीचं दादांसोबत त्यांना स्टेटमेंट करतात. आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहोत. त्या कारणास्तव माझं काल मनोजदादांच्या सहकाऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे. आज मनोजदादाचं माझं फोनवरती बोलणं होणार आहे. मनोजदादांसोबत माझं ज्यावेळेस बोलणं होईल तिथून पुढे मी माझी रूपरेषा आपल्याला कळवेल नक्कीच. आता दादा, स्थानिकचे आमदार असतील, खासदार असतील, यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ही घटना मांडलेली आहे का? काय त्यांचं म्हणणं आलं किंवा त्यांच्या प्रतिनिधीशी काय तुमचं बोलणं झालंय का? आणि यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आलेल्या, काय भावींचे तुम्हाला फोन संपर्क, त्यांना आता या मतदारसंघामध्ये फिरायचंय, मतदान मागायचंय, मग शेतकऱ्यांची अशा काही व्यथा आहेत, शेतकऱ्यांचे असे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न किंवा मांडण्याचा प्रयत्न करतील का? या ठिकाणी आले होते का साहेब? परळी तालुक्यामध्ये फक्त ज्यांच्या नावाच्या पुढे मुंडे लागलंय ते जिवंत राहू शकतात. मुंडेंच्या व्यतिरिक्त या परळी तालुक्यामध्ये कुणीही जिवंत राहायचा हा अधिकार नाहीये असं मला तरी वाटतं. कारण तहसीलदार मुंडे, सर्व प्रशासनच मुंडेंनी भरलंय, तर आमच्यासारख्या दहीफळ्यांचा काय कुठं संबंधच नाही. कारण जर तहसीलदार
एवढं सगळं होऊन सुद्धा तहसीलदार आणखीन सुद्धा मला शेत रस्ता देत नाहीये, तर त्याचा आका कोण हे तुम्ही बघायला पाहिजे. मी कसं सांगणार त्याचा आका कोण आहे, कुठं बसलेला आहे, काय करतोय. काय भूमिका असणार आहे आज जर त्यांनी या ठिकाणी येऊन जर तुम्हाला किंवा तुमचा मार्ग मोकळा करून दिला नाही तर तुम्ही हे कायम असं ठेवणार आहात का? आणि या ठिकाणच्या ज्या नागरिकांना आता गैरसोय होत आहे, आज वेळ आमुषी आहे, काही शहरात गेलेले लोक आहेत व्यवसाय करण्यासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी, ते आज सण साजरे करण्यासाठी शेतासाठी येत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय व्यवस्था किंवा पर्याय रस्ता काढून दिलेला आहे का? आता त्यांचंसुद्धा अनंत अडचणी आहेत, त्यांच्यासुद्धा समस्या आहेत. ठीक आहे, आपला रस्त्यासाठी तुम्ही या ठिकाणी बसलात, प्रशासनाला धाऱ्यावर धरताय, परंतु त्यांच्या देखील समस्या आहेत. कधी नव्हे तर वर्षातून एकदा ते शेतासाठी येत आहेत, काय त्यांना बोलणं? जेवढ्या शेतकऱ्यांना माझ्यामुळे त्रास होतोय मी त्यांची हात जोडून माफी मागतो. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, मी पण शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहात, मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. पण मला कुठेतरी 2 वर्षापासून त्रास होतोय म्हणून ही मी माझी भूमिका मांडतोय. तसं मला जेवढे शेतकरी आहेत, जेवढे ह्या शेतरस्त्याने वागतात, तेवढ्या शेतकऱ्यांचा मला पाठिंबा आहे. ते सर्व शेतकरी रात्री 2 वाजेपर्यंत माझ्यासोबत होते इथं. 2 वाजता त्याच्यातले काही शेतकरी घरी गेले, 2 नंतर काही शेतकरी माझ्यासोबत येऊन बसले इथं. रात्रभर जवळपास 50 माणसं आम्ही रात्रभर इथं थंडीमध्ये होतो. सगळीकडे बिबट्याचं वातावरण चालू आहे. जर आमच्यापैकी कोणाचा जीव जर गेला, काही कमी जास्त झालं तर त्याला तहसीलदार जबाबदार असतील, हा पहिला मुद्दा. आणि हा जो शेतरस्ता आहे हा पूर्ण माझ्या शेतातून गेलेला आहे. तो आज दुपारनंतर मी हा पूर्ण शेतरस्ता काढून तो नांगरून मी याच्यामध्ये माझं जे काय मला ज्वारी पेरायची, बाजरी पेरायची ती मी माझी पेरून टाकणार आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, आता ज्ञानेश्वर धैपळे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि तहसीलदार असतील, पोलीस प्रशासन असतील किंवा संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग असतील, या सर्वांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष दिल्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत जे त्यांच्या हद्दीतून जे त्यांच्या शेतरस्ता म्हणजे शेतामधून रस्ता गेलेला आहे तो पूर्णपणे नांगरून त्या ठिकाणी पेरणी करणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यामध्ये ते मनोजदादा जरांगे पाटील यांची देखील भेट घेणार आहेत. वंजारी समाजाला कसं टार्गेट केलं जातं याची आपबीती ते सांगणार आहेत. आणि परळीमध्ये फक्त मुंडेच जिवंत राहू शकतात, मुंडेच राजकारण करू शकतात, मुंडेच अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा त्रास जाणीवपूर्वक दिला जातो, हेतू परस्पर दिला जातो, नातेसंबंधातून दिला जातो असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, औरंगपूर, बीड.